मन मंदिरा गजर भक्तीचा। मैं भूली घर जानी बाट गोरस बेचणे गई त्याला काहीच कळत नाही कुठे मंदिर। आणि शेवटी जनाबाईने हलवलं। अहो काकडा सुरू झाला जा। सांगू महाराज तिच्या भाषेत, तुझं काय देऊ सावळ्या मी खाया तरी रे, अरे मी दुबळी बटिक नाम्याची जाण श्री हरी, उच्छिष्ट तुला देणे ही गोष्ट ना बरी रे, तू जगन्नाथ तुझ देऊ कशी रे भाकरी, नको अंत मध्ये पाहू रे सख्या भगवंता, माध्यान्न रात्र उलटोनी गेली बघ आता, जा होईल तुझा रे काकडान रावळा तिरी रे, अन तील भक्त नैवेद्य ही नाना परी, तुझ काय देऊ सावळ्या। ए हरी, माझ्या घरची भाकरी तुला कशी द्यायची? अरे लोक काय काय आणतील तिथं जा। आणि ती गेलं पळून। कोण कोण ते काय नाम आहे का स्वापन आहे होय? ते गेलं पळून। कोण? देव। देव ज्या वेळेला पळून गेले ना महाराज, सकाळच्या वेळेला काकड्याला जिथल्या तिथे देव उभे राहिले। गळ्यात बघितलं लोकांनी, कंठी हारच दिसत नाही। देवाचा हार चोरीला गेला, देवाचा हार चोरीला गेला, देवाचा हार चोरीला गेला, देवाचा। गावात बातमी वाऱ्यासारखी। तुम्ही बघा दलिंदर बातमी लय लवकर पसरते, तुम्ही लक्षात घ्या। अहो एका पोराला शाळेत विचारलं मास्तराने, ए उठरे ओट, मला काल रात्री जेवायला मिळालं नाही, याच्यात कोणचा काळ आहे? तो म्हणला दुष्काळ आहे सर। लक्षात येते का? ऐका ना ऐका, मला एक सांगा आई, तुम्ही सगळ्या, चोरानं वस्तू चोरलेली असली तर ती घरी लपवून ठेवतं का गळ्यात घालून फिरतं? घरी बोला ना, असं आहे ते, घरी लपवून ठेवते ती। बर चोरी बी काय इतकी सोपी गोष्ट नाही महाराज, लक्षात घ्या। ऐका, परवा काय झालं, एक नांगराचा फाळ होता महाराज, बारक्या चोऱ्या जाऊ देव, नांगराचा फाळ माहिती का? नांगराचा फाळ एक जण घेऊन चाललं होतं, आणि ते फाळ त्यानं काय केला, असा तिथं ठेवला, ते बाबा बसलेत ना तिथं, आणि इकडे ते बाथरूम करायला उभं राहिलं। दुसरं एक माणूस आलं, त्यानं ती फाळ उचलला, पलीकडे गेलं, आणि त्या फाळावर पाय ठेवूनच लघवी करायला लागली तिकडे बस बाथरूम। तर हे वापस आला, ह्यानं ती बघितलं आपलाच फाळ आहे ती, पण म्हणाव कसा? तो म्हणला माझा असाच नांगराचा फाळ होता राव। ते म्हणला दिवसमान असा खराब आहे, असं जवळ ठेवावं लागतं। का मी कस ठेवला बघा। लक्षात येते मला काय? जग फसवाय महाराज। जनाबाईच्या गळ्यामध्ये हार आहे, ऐका ना ऐका ना ऐका ना, तर जनीनं तो हार काढून ठेवायला पाहिजे होता का नाही? घरात ठेवायला पाहिजे होता का नाही? देवाचा इसरलाय माय, रात्री आला कधी मधी तर देऊ त्याला वापस, असं म्हणायला पाहिजे होतं का नाही? पण तुम्हाला मजा सांगू, जसा भगवंत विसरून गेला ना तो हार तिथंच, तसं जनीच्या सुद्धा चित्तामध्ये तो आठवच नाही की आपल्या गळ्यामध्ये हार आहे। देहीच विदेही भोगू दशा, आणि ती तशीच सकाळी पाण्याला निघाली जनीबाई। जनाबाई चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये गेल्या, पाण्याचा घडा भरला, तर काही बायकांनी बघितलं, सको हे सको, त्या तोबाड तोंडीच्या गळ्यात आरे त्याचं मोडत बसलं। बायकांना लय ऐकू येतं महाराज, त्या बाल्कनीत बसल्यात त्यांना सुद्धा ऐकू येतं बघा। मी जितका हळू बोलन तितकं जास्त ऐकू येते बघायचं तुम्हाला। परवा एक बाई भेटल्या मला पुण्यात, आणि मला म्हणल्या महाराज, मी म्हणलं काय? पोराच्या प्रपंचाचं वाटोळं झालं महाराज। कुठे मला काय? मी म्हणलं कस काय? सोन नाही चांगली निघाली महाराज। त्या बघा बघा, ह्याचं गणित आहे महाराज। मी म्हणलं स्वयंपाक कोण करते? पोरालाच करावं लागते महाराज। मी म्हणलं ह्या काय करतात? तर मी म्हणलं चहा पाणी कोण करते? पोरगाच करते महाराज। तर मी म्हणलं जाऊ द्या, पोराचं वाटोळ झालं, पण पोरीचं कसं काय? सोनं आहे सोनं जावाई। मी म्हणलं कसं काय? माझ्या पप्पीला पलंगावून खाली उतरू देत नाही। मी म्हणलं तेच झालं माझ्या इकडं, रिश्ता वही सोच नाही।
अरे देशवासी हो, लक्षात येत. जनाबाईच्या गळ्यामध्ये तशाला तसे हार आहे दादा, विसरलीच नाही, म्हणजे तिच्या लक्षात नाही की हा हार माझ्या गळ्यात आहे. आणि ज्या वेळेला लोकांनी धरलं, मंदिरामध्ये नेलं, पंचांनी निर्णय केला ह्याला सुळावर द्यायचं. विठ्ठला भावत ये लवकरी, विठ्ठला भावत ये लवकरी, बोले नाही केली पदकाची चोरी, पदकाची चोरी, विठ्ठला भावत ये लवकरी, विठ्ठला भावत ये लवकरी. सुळावर चढवण्याची तयारी झाली महाराज. ऐका ऐका, एक वाक्य सांगू. ज्या ज्या वेळेला चांगली माणसं तयार झाली ना, त्या त्या वेळेला त्यांना त्रास देणाऱ्या अवलादी तयार झाली, लक्षात ठेवा. लोक म्हणते जुन्या काळात माणसं चांगली होते. का होते बाबा? कोणत्या काळात चांगले होते उठून सांगा ना मला. रामाच्या काळामध्ये सुद्धा वनवासाला पाठवणारे, कृष्णाच्या काळात कृष्णाला चुकीचं म्हणणारे होतेच, ज्ञानेश्वराला त्रास देणारे होतेच, तुकोबाला त्रास देणारे होतेच, मिरेला विष पाजणारे होतेच, आणि आत्ता सप्ताह करताना तुम्हाला दुसरे कामं नाहीत का म्हणणारे तेच आहे. तेच ही सिस्टीम आहे महाराज. ऐका ना, ऐका, एक 2 मिनिटं ऐका बघ. त्याच्यातल्या काही ज्या अशा माता मावल्या आहेत ना, ज्यांना तिचं वाईट वाटलं, त्या जनाबाईच्या जवळ गेल्या आणि तिला म्हणल्या, जने खरं सांगून टाक ना माया, केली असली तर. अगं ही लोक वाईट आहेत, तुला सुळावर चढवतील. ती नुसतं हसायची, विठ्ठल विठ्ठल. तिच्या डोक्यात दुसरं प्रकरणच नाही. तिला असं वाटतच नाही की माझं काहीतरी वाईट होईल. हा हा. ते म्हणले, जनाबाई तुला भीती नाही वाटत? तुला कशाचीच भीती कशी नाही वाटत? ती काय म्हणली माहित आहे? आता भय नाही ऐसे बात जीवा, 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 आता भय नाही ऐसे बात जीवा,
जनाबाई म्हणल्या मला भीतीच वाटत नाही ना. हे आता भय नाही ऐसे वाटे जीवा, कारण घडलिया सेवा समर्थाची. तुमच्या लक्षात घ्या, भीती कुणाला वाटत नाही ज्यानं कुणाच तरी सेवा केलेली असली पाहिजे. तुमच्या लक्षात. सोपं सांगू तुम्हाला, कळायसारखं सांगू का? लेकर किती बी भिऊ द्या बापाला, पण बायको भीती का? खरं सांगाय तुम्हाला, माही शपथ आहे, खरं सांग. घरामध्ये त्याचं चलतं का तिचं? वाशे बसले. बरं सोपं, अजून सोपं विचारतो. तुम्हाला दोडका आवडतो आणि बायकोला बटाटा आवडतो, घरात भाजी कोणची होती? अहो लहान लेकर सुद्धा बटाट्याची म्हणते, का बोलावं? तुम्ही बघा, लेकरांनी किती घाबरून जाऊन बाईला आईला सांगू द्या, पप्पाला चिडलेत मला हाणाले, पप्पा काय करीत नाही ग. ती भेट नाही त्यांना. कशामुळं? घडलिया सेवा समर्थाची. तुम्ही लक्षात, सेवा काय करते माहित आहे का? ताकद तयार करते. तुम्ही बघा, सगळं जग घाबरतं वाघाला, पण वाघाचं पिलू ते त्याच्यात तोंडाला असतं. तुम्ही करा बरं. लयच अवघड. परवा माझा मित्र काय म्हणला, काय झालं माहिती आहे का? कशात तरी आनंद मिळाला पाहिजे मला. माझ्या मित्राचं उंची आहे 3.5 फूट आणि त्याची बायको आहे 6 फूट. दैवयोग आहे. काटा रुते कुणाला आक्रंद तात कुण, माझं फुल ही रुता. ती 6 फुटाची आहे, ही 3.5 फुटाचं आहे. सगळेजण त्याला हसतात, पण ते इतकं खुश असतं महाराज, इतकं एकदम खटाखट. मी म्हणलं भाऊ तुला असं बोर होत नाही का हे लोक चिडवतात? तेव्हा म्हणला जगात असे मोजकेच माणसं असतात महाराज की जे बायकोच्या समोर तोंडवर करून बोलू शकतात. त्याच्यात मी आहे म्हणला. मी म्हणलं कसं काय? मी विचारतो म्हणला चला जगा बाजारला. लक्षात घ्या, मानण्यात आनंद आहे. तुमच्या लक्षात, घडलिया सेवा समर्थाची. तुम्ही बघा महाराज, हनुमानजीच्या अंतःकरणामध्ये इतकी ताकद आली, कशाहून आली? घडलिया सेवा समर्थ. आता अजून एक माझ्या संग, एक तर राम समर्थ आहे. समर्थाची ताकद कशी असली पाहिजे माहिती आहे? तुझी ये सत्तेने वेदासी बोलणे, सूर्याशी चालणे तुझी आवडे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, वर्म हे जानो निशरण. मला असे कुत्रे आले की आनंद वाटतो मला, कारण कुत्र कीर्तनात आलंच पाहिजे. कारण नाही तर मग दुसऱ्या दिवशी लोक म्हणतात महाराजाच्या कीर्तनाला कुत्रे नव्हते. अजून थोडं मोकळं सांगू, कुत्र्याला सुद्धा कळतं समोर यायचं असतं. आता भय नाही कधी, कधी आता घडलिया सेवा समर्थाची. आता भय नाही ऐसे वाटे जीवा. आता भीती वाटत नाही, पण एक गोष्ट आहे, भीती वाटतच नाही त्याचं कर्म सांगतो तुम्हाला, लक्षात घ्या. काय झालं? वाली मेला रामायणामध्ये वाली मेला. कधी मेला? सुग्रीवाने त्याला मारलं. पण मागं कोण होतं? मला लयच पक्केत राव लोक. रामानं मारलं सुग्रीवाला का वालीनं मारलं? जाऊ का घरी, काळ करू का माझं? वालीला मारले. कुणी मारलं? रामानं. हा, आणि रामानं मारताना भांडणं कुणी केलं? ते सुग्रीवान. पण मरताना काय झालं माहिती आहे? ऐका, बापानं मरताना एकच गोष्ट केली पाहिजे की आपल्या पोराचा हात रामाच्या हातात दिला पाहिजे. वालीनं एकच काम सगळ्यात चांगलं केलं आयुष्यात. त्यानं काय चुका केल्या असतील, पण शेवटच्या क्षणाला मरताना, मै बैरी सुग्रीव प्यारा, अकारण काहे नाथ मोहे मारा. रामायण म्हणतात महाराज, बघितलं असेल ना रामायण जुनं बघा तुम्ही. एक तर पाटलाच्या घरी टीव्ही, नाही तर मारवाड्याच्या, बरोबर. आणि ती रामायण लागायची मध्ये, मंगल भवन मंगल हारी,
जुना असलाच होता का नाही? कारण मला कशामुळे पक्क माहित आहे, आमच्या गावात एकच टीव्ही होती आणि ती अवलाद काय मला मध्ये येऊ द्यायची नाही. कारण माझा स्वभाव खोड्या करायचा, मग मी बघू देत नसायचो. तुम्ही असं सांदीतून बघायचं असं आणि बाहेर उभारल्या बोलत ना, आला बघ मारुती, आला बघ, तिथं हाकलून द्यायचं आम्हाला तिथं. पण ज्या दिवशी मी रामायण सुरू केलं ना कथा करायला, त्या दिवशी ते ज्यांच्या घरी मी जायचो ते बघू देत नव्हते ना, ते आले आणि माझ्यापाशी बसले आणि रडले. मला म्हणले, मी तुम्हाला रामायण बघू दिलं नाही. मी म्हणलं तुम्ही बघू दिलं नाही म्हणून तर राम माझ्याकडे आला. जगामध्ये वाईट गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. वालीचा हात अंगदाच्या हातात दिला रामानं, नाही ना? हा, नीट लक्ष देऊन ऐका. वालीचा हात अंगदाच्या हातात रामानं दिला नाही, रामाच्या हातात अंगदाचा हात वालीनं दिला. जमलं बरोबर. आणि मग काय झालं माहित आहे, समुद्रावर सेतू बांधला ना महाराज. समुद्रावर सेतू बांधल्याच्या नंतर रावणाच्या इथं शिष्टाई करायला अंगद गेले होते ना, असा पाय आदळला होता खाली. आणि काय म्हणला होता माहित आहे, अगर तेरी वंश में कोई बलाढ्य इंसान है तो उसे कहना मेरा पैर हिलाकर बताए. माझा पाय हलवून दाखव म्हणा, तुझ्या खानदानात कोणी ताकदीचं असलं तर. सोपं आहे काय? हलवून दाखव. ते म्हणले ह्याच्या बदल्यात काय देशील? तर ते म्हणले मी प्रभू रामचंद्राला सांगन की सीता राहू द्या ह्याला, आपण वापस जाऊ. रावण म्हणला भांडणाचा कुटाणाच संपला राव. ते रावण म्हणजे खतरनाक. इंद्रजी जाओ. तुम्ही बघा, हे असेच असतात मोठे लोक, स्वतः लढत नाही दुसऱ्यालाच. आज्ञा बड. गणेशानंद बाबा एक एक करत सगळी माणसं. शेवटी रावण काय म्हणला माहिती आहे का, मूर्ख बंदर, तुझे अपने मृत्यू से डर नहीं लगता? तो म्हणला नहीं लगता, कारण घडलिया विष्णू महाराज. मन मंदिरा गजर भक्तीचा.